पंचांगात दिलेला असा एक महिना ज्याचा संबंध थेट विष्णूंशी जोडला जातो. नमस्कार मंडळी, मी साक्षी जोशी. धर्मरक्षती रक्षितः या विचारांनी प्रेरित असलेली अध्यात्म, संस्कृती, इतिहास आणि मराठी भाषेवर नेहमीच नवीन नवीन विषय घेऊन येते. दर 2.5 ते 3 वर्षांनी पंचांगात एक अतिरिक्त महिना येतो. त्याला आपण अधिक मास म्हणतो. पण या महिन्यात पुरुषोत्तम मास का म्हणतात, त्याचं महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया. आपल्या चंद्रवर्ष आणि सौरवर्ष यात दोन्हीमध्ये दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो आणि हाच फरक भरून काढण्यासाठी आणि ऋतुचक्राशी असलेले ताळमेळ राखण्यासाठी दर 3 वर्षांनी हा अधिक मास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तोच हा पुरुषोत्तम मास. पौराणिक कथेनुसार पूर्वीच्या काळी या महिन्यात कुठलेही सण नसल्यामुळे या महिन्याला मलमास म्हणून लोक याकडे दुर्लक्ष करायचे. या उपेक्षेने अधिक मास हा दुःखी होऊन भगवान विष्णूकडे गेला. विष्णूंनी त्याला आश्रय दिला आणि आपल्या स्वतःचे नाव दिले पुरुषोत्तम, आणि त्याच वेळेपासून तो मास पवित्र मानू लागला. या महिन्यात लग्न मौंजेसारखे मांगलिक कार्य केले जात नाही, तर मंत्रजाप, दान आणि आत्मशुद्धीवर जास्त भर दिला जातो. थोडक्यात सांगायचं झालं तर हा महिना भक्तीचा आणि सकारात्मकतेचा आहे. लक्ष्मीनारायण स्वरूप, जावई भोजन परंपरा हे काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. नेक्स्ट पार्टमध्ये मी हे घेऊन येते. धन्यवाद.